पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, प्रतापी आणि आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या मुलाप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजा त्रासली व भुकेने आर्त झाली. तेव्हा सर्व प्रजा राजाकडे आली व त्यांनी राजांना विनंती केली, आमचे दुःख दूर होईल व पाऊस पडेल असे काहीतरी कर. राजाने विचार केला, मी काही पाप केल्याचे मला तरी माहिती नाही, तरी पण प्रजाचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन. राजाने अंगिरा ऋषींची भेट घेतली. अंगिरा ऋषींनी राजाला सांगितले की तू आषाढ शुद्ध पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवाचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवार व प्रजेसह या एकादशीचे व्रत कर. आषाढ महिना आल्यावर सर्वांनी पद्मा एकादशीचे व्रत केले व असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्याच दिवसात शेतपिकांनी शोभू लागले. देवाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशी हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे.